नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या मुलांनी PCB CET दिलेली होती, म्हणजे फार्मसीच्या संदर्भाने, किंवा नीट परीक्षा दिलेली होती, नीटमध्ये कमी गुण आलेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घेता येतो. फार्मसीसाठी रीतसर रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. 14 जुलै ही रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख आहे. 15 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन आपल्याला करता येणार आहे. सो ज्यांचा PCB ग्रुप आहे किंवा PCMB ग्रुप आहे, बायोची CET दिलेली आहे किंवा नीट परीक्षा दिलेली आहे, असे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात, रीतसर व्हेरिफिकेशन करू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये फार्मसीच्या ॲडमिशनसाठी जे येथे प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. सो ज्यांना एक ऑप्शन म्हणून फार्मसीमध्ये जायचं असेल किंवा पर्याय म्हणून हातात एक ऑप्शन ठेवायचं असेल, अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या डेटमध्ये रजिस्ट्रेशन नक्की करावं आणि व्हेरिफिकेशनची प्रक्रियासुद्धा पूर्ण करून ठेवावी, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला एक फार्मसीचा पर्याय उपलब्ध असेल. नॉर्मली मेडिकलमध्ये जाणारे विद्यार्थी PCB ग्रुप त्यांचा असतो, ते PCB CET पण देतात. परंतु जर उद्या मेडिकल प्रोसेसमध्ये कुठेही ॲडमिशन नाही मिळालं तर फार्मसीचा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध राहतो. म्हणून फार्मसीचं रजिस्ट्रेशन नक्की करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये त्याचा जर गरज पडली तर आपल्याला लाभ घेता येईल आणि नाही गरज पडली तरी काही हरकत नाही, पण एक रजिस्ट्रेशन करून ठेवल्यामुळे एक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध राहतो, ज्याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फायदा होऊ शकतो. सो PCB CETचं रजिस्ट्रेशन जे आहे ते फार्मसी संदर्भाने 14 जुलैपूर्वी करून घ्या. 15 जुलैपूर्वी आपलं व्हेरिफिकेशन करून घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये एक पर्याय तुमच्याकडं उपलब्ध करून ठेवा. महत्त्वाची माहिती फार्मसी ॲडमिशन संदर्भाने या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.